नमस्कार मित्रांनो, तुम्हाला ही जी सगळी गर्दी दिसतीये ती आहे ट्रेकर्स लोकांची. हा भैरवगड आणि काळू वॉटरफॉल या दोन ठिकाणी जाणाऱ्यांचा बेस कॅम्प आहे. आम्ही आलेलो हिमॉर्डियल या ट्रेकिंग ग्रुप मार्फत. आमचा 20 जणांचा ग्रुप होता जो भैरवगडसाठी निघालेला आणि बाकीची जी लोक होती ती काळू वॉटरफॉलसाठी निघालेली. आणि आमची जी टूर लीडर होती राजश्री, तिने आम्हाला जायच्या आधी व्यवस्थित गाईड केले. देखिए अभी हम लोग ट्रेक स्टार्ट करेंगे यहाँ से 3 घंटे का ट्रेक है जो कि हमें सीढ़ियों के पास तक जाने के लिए 3 घंटे का पूरा ट्रेक है. तो पूरा जंगल ट्रेक रहने वाला है. तो जंगल ट्रेक में मतलब एक पायवाट म्हणतात आपण तिला म्हणजे एक जंगल ट्रेल आहे. तर ती आपल्याला फॉलो करायची आहे. सर्वांनी एका मागे एक आपण चालणार आहे. तर चालताना व्यवस्थित काळजी घ्या. रात्रीचा टाइम आहे. टॉर्च सर्वांनी वापरा, बरोबर. आणि जास्त चालताना जास्त गॅप नका पडू देऊ की एक तिकडे चाललाय आणि मी इथे थांबलो असं नका करू. तुमच्यासोबत आमची टीम मेंबर राहतीलच, एक क्लासला राहील, पण तरी तुमची जबाबदारी प्रत्येकाची की तुम्ही आमच्या सोबत चालणार, बरोबर. आणि बाकी ब्रीफिंग जे आहे ते आपण तिथे भैरव माचीवर थांबू, जिथे की एक फोटो व्हिडिओसाठी एक चांगला पॉईंट आहे. तिथे थांबून आपण चांगलं एकमेकांचं इंट्रोडक्शन करू, एक ब्रीफिंग घेऊ आणि मग पुढचा ट्रेक स्टार्ट करू. ओके, तिथपर्यंत आपला पूर्ण सर्वांचा सेफ ट्रेक आहे. आज आपण सर्व जिथे सर्व आहे आपली पूर्ण एक टीम आहे. सर्वांनी एकमेकांना मदत करायची, बरोबर. हाँ, कंपल्सरी एक है कि आपके पास शूज होने चाहिए अच्छे ग्रिप के. सबने शूज. सो आम्ही निघालो भैरवगडच्या ट्रेकसाठी पहाटे 5 वाजता आणि अंधार असल्यामुळे आम्ही सगळे एकत्र होतो. सुरू का नाही येतो तूच भैरवगड ना. गुड मॉर्निंग मित्रांनो. झाल्या ऑलमोस्ट 50% गड. 50% झाला का नाही 25% झालाय गड कम्प्लीट. पूर्ण स्टिफ आहे, अवघड आहे. म्हणजे भैरवगडपर्यंत पोहोचूपर्यंत हालत टाईट झाली आहे. कारण त्यांचं हेल्मेट, त्यांचे रोप, बॅग्स खूप हेवी आज. काही जण तर रोप घेऊन चाललेत मोठमोठ्या दोऱ्या. पण यस, विल पॉवर स्ट्रॉंग आहे, कंप्लीट करणार. मित्रांनो, हाच तो भैरवगड मस्त हवेत बसलाय निवांतपणे. तिथपर्यंत पोचायचं आहे. गणेश, तुम्ही थकला, आमचं कसं व्हायचं मग? 2.5 किलो का रोप क्या? सर चिडले असं तिकडे नका सर, म्हणजे तुमचं रेस्क्यू करत बसा. तुमचं वय किती? 61. तुम्ही आतापर्यंत किती गाडी केलेत सर? 84 पासून. ओके ओके. येस येस. तुमचं नाव काय आहे? नंदकुमार कापसे. मित्रांनो, हे नंदकुमार कापसे काका आहेत. ॲट द एज ऑफ 54 हे भैरवगडला आलेत. 60 सॉरी. या वयात विचार करणंच मोठी गोष्ट आहे भैरवगड चढणं. ओके ओके ओके. अरे व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. असल्या लोकांमुळे आम्हाला इन्स्पिरेशन भेटतं आणि आम्ही भैरवगडला येतो. चला चला मॅम चला. मित्रांनो, जो बॅक साईडला दिसतोय
तो भैरवगड दिसला का धुक्यामध्ये बसला बघा. आत्ता आम्ही जस्ट पायथ्याला पोचलो आहे 2 तासाच्या ट्रेकनी. 2 का 2.5 तास झाले. खूप स्लिपरी आहे. या CTRच्या शूजमुळे मस्त ग्रिप भेटते. खूप बेस्ट रिझल्ट आला आहे. मित्रांनो 2 तासाच्या ट्रेक नंतर आम्ही आता जस्ट पोहोचलोय भैरव माचीला. जो समोर दिसतोय तो भैरवगड सॉरी. आत्ता धुकं आहे पूर्णपणे आणि आज नेमकं पावसाळी वातावरण आहे. सो थोडासा फुटेज भेटायला थोडा प्रॉब्लेम येऊ शकतो, पण बघूया. पाऊस नाही पडला तर एकदम मस्त फुटेज मिळेल आज. सो बघूया. तरी अजून आहे 20% गड बाकी आहे. तो ये जो गढ़ है ना वो ज्यादातर बनाया गया था एक मतलब जैसे कि वॉच टावर होता है, मतलब पूरा ये जो मार्शल घाट है इस पूरे रास्ते पे एक वॉच टावर के लिए इसको बनाया गया था. पूरी जो सीढ़ियाँ है मतलब आपने अभी देखा होगा ऐसे शेप में मतलब आयताकृति क्या बोलते हो रेक्टेंगुलर शेप का फोर्ट है जिसमें कि मतलब सीढ़ियाँ जो है वो बनाई गई है. और 1-2 जगह मतलब सीढ़ियाँ ऐसे है कि सुरंग जो होता है पादुक लगा के छोड़ी गई है. जो मतलब जब देखिए जब अंग्रेज आए थे हमारे यहाँ पे और उन्होंने मतलब वॉर हुआ था तो वो क्या कर रहे थे, हमारे जो मतलब स्वतंत्र सैनिक थे उन लोगों को ढूंढ रहे थे और वो ऐसे गढ़ के ऊपर जाके छुप रहे थे. तो मतलब उन्होंने ऐसी जगहों पे मतलब उन जगहों पे क्या किया, सीढ़ियाँ ही तोड़ दी कि कोई ऊपर जा ही ना पाए. म्हणजे शिवाजी कालीन नाहीये का? हो त्याच्या पण आधीच आहे. त्याची पण आधीच आहे. ओके ओके. जुना इतिहास आहे. आता हा जो आहे ना बघा आपला जीवधन. जीवधन त्या काळातला वारसा आहे. जीवधन कसं 7वा कालीन वाट आहे ती नाणेघाट, तर त्याच काळातील आहे याचा इतिहास. म्हणजे स्पेशली याच्याबद्दल जास्त पण लिहिलं शिवाजी महाराजांनी याचा यूज काय केला? याचा यूज तेव्हा पण वॉच टॉवर म्हणूनच व्हायचा. कारण आज तुम्ही वरती गेलेत ना तर वरती गेल्यानंतर पाण्याची टाकी वगैरे एवढंच दिसतं तुम्हाला. ओके ओके ओके. आणि एक व्ह्यू दिसतो. तर याचा मेन यूज जो आहे तो शत्रूला पूर्ण रोखायला. हा पूर्ण घाटावरती लक्ष ठेवण्यासाठी. ओके ओके. नाणेघाट जसा वाहतुकीसाठी यूज होता तसंच हा गड पूर्ण वॉच ठेवण्यासाठी कोणत्या साईडने कोणी येत नाहीये ना ओके, वॉच ओके. ठेवण्यासाठी. तर आता गडावर जाताना आहे ना ठिकठिकाणी जिथे गरज है मतलब जहाँ पे जरूरत है वहाँ पे दो फिक्सिंग की हुई है. आप लोगों के पास सबके पास हार्नेस है अभी सबके पास है, सबने अभी पहन लेना. नमस्कार, मेरा नाम मयूर है. मैं एक यूट्यूबर हूँ और मैं फार्मासिस्ट हूँ. मैंने अभी 45 डेज में कम से कम 10 किले की है. मैं पुणे में 2018 से हूँ. मैं IT में सिटी कंपनी में एज ए सॉफ्टवेयर इंजीनियर काम करता हूँ. ट्रेकिंग में शुरू से ही कर रहा हूँ जब से हिमाचल के मैंने 5 ट्रेक किए हैं. मित्रांनो हा बघा याला केवढं लागलंय बघा. हा पार म्हणजे असा घसरून पडलाय ना. भैरवगड किती टफ आहे तुम्ही जस्ट इमॅजिन करा. ऍक्टिंग करा. Yes. भैरवगड इज नॉट फॉर फेंट हार्टेड. येस Not for beginners. येस येस. and he is professional. हेल्मेट लावलेले आहे. रॅपलिंग साठी हा सपोर्ट आहे बरोबर. आता बघूया. आता चालू आहे. अजून इथून भैरवगड पोचायला कमीत कमी 1.5 तास लागणार आहे. 1.5 तासानंतर आमचा ॲक्च्युअल ट्रेक चालू होईल. म्हणजे बघूया कसा एक्सपिरियन्स आहे तुम्हाला सांगेनच मी. सो बी रेडी. मित्रांनो आवाज क्लिअर होतोय? येस. सो ऑलमोस्ट 80% गड कंप्लीट झाल्यावर इथं आमचा एक अर्धा तासचा ब्रेक असतो. तोपर्यंत ज्या ट्रेकर्स ग्रुपमधली जे 2-3 मेंबर असतात ते वर भैरवगडावर जाऊन सगळे रोपचे व्यवस्थित अरेंजमेंट बघतात आणि जिकडे रोपची गरज आहे तिकडे रोप पण लावतात. तोपर्यंत आम्हाला इथं ब्रेक देतात. सगळ्यांचे इंट्रोडक्शन होते इथं. थोडाफार जो काय तुमचा असतो ब्रेकफास्ट वगैरे तुम्ही जो आणला असतो भरून तो इथं संपवून टाकायचा असतो. कारण परत इथपर्यंत एनर्जी एवढी आपली वेस्ट झालेली असते ॲटोमॅटिक सगळा संपतो. आता परत आपल्याला भैरवगड चढायचा आहे जो ॲक्च्युअल ट्रेक आहे. त्यासाठी एनर्जी लागणार आहे भरपूर. सगळा पैसा पायावर टाका. छोटे छोटे व्हिडिओ करून पाठव. हो मी टाकणार ग्रुपवर. आई हा खास व्हिडिओ तुझ्यासाठी आहे. माझ्या मागं बघ हा मुलगा बघ. याचं एज किती आहे? किती? 14. तू मला पाठवत नव्हतीस ट्रेकला. हा 14 वर्षाचा मुलगा येतोय ट्रेकला. त्याची पण आहे पाठवत नव्हती त्याला.
अहो आमच्याकडे काल एवढी भांडणं आईने व्हिडिओज बघितले ते याचे अजिबात पाठवून होती शेवटी मग राधाशीशी बोलून ते बोलणं करून दिलं मी. याची आई पण सोडत नव्हती. मी तिला सांगितलं काय रिस्क नाही, हा ग्रुप मध्ये आहे, तेच म्हटलं ती आहे. विथ सेफ्टी गिअर्स आपण सेफ असतो, काही प्रॉब्लेम नसतो. थोडंसं डेअरिंग करायची, पाठवायचं काही होत नाही, रफ अँड टफ बनवायचं पोरांना. मग ते कस ना हिरो घेऊन जा, मी यांना सर्वांना घेऊन येते. तुम्ही वरचा सेटअप माझ्याला घ्या, आपल्याला लेट होतं. हे कोणाचं आहे? गोप्रो कोणाचा आहे? ओके. मित्रांनो, भैरवगड हा फक्त गड अवघड नाही आहे, पोचूपर्यंत पण भयानक अवघड ट्रेक आहे. यस यस यस. आपका एक्सपीरियंस कैसा है अंकल? बहुत अच्छा एक्सपीरियंस है. यस यस और हर ट्रैकर को यहाँ पर आना चाहिए. यस. आप रेगुलर ट्रेक करते हो फिर भी हाँ, आपको मैं ऐसे- डिफिकल्ट लग रहा है? नहीं, बिल्कुल डिफिकल्ट नहीं है, पर एडवेंचरियस है. ऐसे बहुत यस अच्छा है. यस 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 हर ट्रैकर को यहाँ पर आना चाहिए. यस यस. आपण जो सह्याद्रीतले गड करतो ते आहे डिफिकल्ट, पण एवढे नाही. पण हा जो आहे भैरवगडचा विथ सेफ्टी मेजर पॉसिबल आहे. पण जर तुम्ही एकटे यायचा विचार करत असाल तर अजिबात विचार करू नका, पॉसिबल नाही येतो. एकटे येण्यामध्ये काही अर्थ नाही आहे. आता आम्हाला हा पॅच जायचा आहे आणि ह्याच्यावर हा भैरवगड आहे. सो सावकाश सावकाश. मित्रांनो, विचार करा, हा गड आम्ही चढणार आहे, त्याला पायऱ्या पण नाही आहेत. पण जेवढा चढलाय तेवढा हॉरिबल एक्सपिरियन्स आहे. दोरीच्या साह्याने मग चढावं लागतंय. दोरी कधी लूज होती, कधी घट्ट होती, त्यामुळे खूप अवघड आहे, खूप डिफिकल्ट ट्रेक आहे. पायथ्यापर्यंत पोहोचूपर्यंतच आमची वाट लागली. हां ठेव ना साईडमध्ये. अरे हा हा तर फार म्हणजे सलवा ऐका 2 मिनिट. आता वरती चढताना सर्वांनी काळजी घ्यायची की दगड पडणार नाही तुमच्या पायाने, आणि दगडाकडे झुकून चालायचंय माकडासारखं. मला घेतला का मग जीव कमी येतो ना थोडसा. चला आता जाऊया. हे झालं, सोडली रोप, आम्ही धरू. हा पकडायला पुढचे. लफडा आहे, नाही तर तो उन्हाळ्यात बिना रोपचं पण जाऊ शकतो. जिकडे ट्विस्टेड आहे ना तिकडे काढा. हां हां तेच तेच. हां तेच, तो अर्नेस काढ तुझा. एक काम तुझावर ते काढतो ते हार्नेस जावर. हां मित्रांनो, हा शेवटी फायनल टप्पा आहे. हां हाच टप्पा आहे शेवटचा मग. यस यस यस. सगळं हार्डस्ट आहे. अजून एक पुढे का? हा पुढे अजून खूप आहे. ओके ओके. अजून एक टप्पा आहे. अजून एक टप्पा आहे. अजून गडच आलेला नाहीये. अजून गड आम्हाला सऱ्याचा आहे. पायथ्याशी जाऊ. पायथ्याशी आम्हाला गडाच्या पायथ्याला पोहोचायला जवळपास 3 तास लागलेत. हर्षदा, अरे वर गुफा आहे. हर्षदा आहेस ना? चालत चालत आलोच म्हटलं.
हाताने जास्त हे द्या मग पाय ऑटोमॅटिक वर पाय येतो थोड़ा जोरात ठेवायचं. पड़ेगा Slow करे सर. ये स्टिक मैंने मंगा के ऑफिस पर रिमोट